तर जे इलेक्ट्रिकलसाठी बघा बेसिक इलेक्ट्रिकल तर बघा DC-AC मशीन्स अँड ट्रान्सफॉर्मर हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर जनरेशन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर हा अतिशय महत्त्वाचा आहे. यावर जास्तीत जास्त प्रश्न राहणार म्हणजे राहणार. ठीक आहे. प्रिव्हियस इयर कट ऑफ आपला शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, एक्झाम डेट अँड स्ट्रॅटजी. बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाजेनको JEE वॅकन्सी 661 पोस्ट, त्याबद्दल वरचेवर अपडेट्स आपण देतोच आहोत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे भरपूर प्रश्न आहेत. सध्या एक्झाम पॅटर्न डिक्लेअर झालेला आहे किंवा जे काही आता एक्झाम पॅटर्न आलेला आहे 3 तारखेला 3 फेब्रुवारीला, त्यानुसार आता प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी राहील किंवा कशावर फोकस करायचं किंवा थोडंफार जे वेटेजमध्ये फरक पडलेला किंवा मार्किंग सिस्टीममध्ये बदल झालेला आहे. ॲक्च्युली ओल्ड पॅटर्न तेच होतं, परंतु IBPS अशा पॅटर्नमध्ये एक्झाम घेत नाही. त्यामुळे असं एक्सपेक्टेड होतं की IBPSचं जे पॅटर्न आहे महावितरण आणि महापारेषणचं ते महाजेनकोमध्ये सुद्धा राबविण्यात येईल असं एक एक्सपेक्टेशन होतं, परंतु यांनी ओल्ड पॅटर्नच घेतलेला आहे. त्यामध्ये फक्त मराठी सब्जेक्ट स्किप करून इंग्लिश सब्जेक्ट घेतलेला आहे. 20 प्रश्न 20 मार्क. ठीक आहे. त्यामध्ये एक्झाम पॅटर्नमध्ये 60 प्रश्न 120 मार्क टेक्निकल आणि 60 प्रश्न 60 मार्क्स नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेज आहे. 20 प्रश्न 20 मार्क्स असे आहेत 3 याचे. आणि त्याच्यामध्ये 120 मिनटं दिलेले आहेत, 2 तास दिलेले आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे. तर याबद्दलच आता बरीच माहिती आपण घेऊ. आजचे जे व्हिडिओचे आपले टॉपिक्स आहे, मेन जो विषय आहे आपला तो आहे त्याच्यामध्ये इंग्लिश जे ॲड झालेलं आहे, मराठी सोडून जे इंग्लिश आलेलं आहे त्याच्याबद्दल काय सिलेबस राहू शकतं, इंग्लिशचं सिलेबस काय राहणार आहे आणि त्याच्याबद्दल बुक्स थोडेफार 1-2 मी सांगणार आहे. त्यानंतर सेक्शनल कट ऑफ आहे की नाही आहे. ॲक्च्युली बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न होते म्हणून मला पॉईंट इथे इन्क्लूड करावा लागला. त्यानंतर इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स कोणते आहे, म्हणजे आपलं ब्रँच वाईज तुमचं इन्स्ट्रू असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, मेकॅनिकल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, JEE सेक्शननुसार मी तुम्हाला त्याचे इम्पॉर्टंट सब्जेक्ट सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि प्रिव्हियस इयर कट ऑफ जो आहे तो JEE आणि EIचा आपण थोडंफार इथे डिस्कस करणार आहे थोडंफार. ठीक आहे. आणि एक्झाम डेट काय राहू शकते, एक्सपेक्टेड काय ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे, परंतु आणखी थोडंसं त्यावर बोलेल. आणि स्ट्रॅटेजी काय राहील. थोडा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल, परंतु प्रत्येक पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा आहे, तुमच्यासाठी उपयोगाचा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण ऐका, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आजचा. तर बघा इंग्लिश सिलेबसमध्ये मित्रांनो इंग्लिश जे आहे ते 20 प्रश्न 20 मार्क दिलेले आहे. त्याच्यामुळे आता हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा झाला लँग्वेजचा. मराठी जे आधी होतं ते 10 मार्काचं होतं, परंतु इथे 20 प्रश्न 20 मार्क दिलेले आहे. त्याच्यामुळे इंग्लिशचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला इंग्लिशमध्ये काय विचारू शकतात आपण त्यावर थोडंसं आता मी बोलणार आहे. ॲक्च्युली एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये. ते थोडंफार काय एखाद्या टॉपिकवर जास्त एखाद्या याच्यावर कमी असं थोडंफार घेत असतात. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅसेजचा प्रश्न असतो 5 ते 10 मार्क त्यावर राहू शकतात. 5 तर कंपल्सरी राहतीलच, परंतु 10चं सुद्धा 2 पॅसेज वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर एरर डिटेक्शन. ठीक आहे. एरर डिटेक्शन आहे तो 100% प्रश्न राहणार आहे. एरर डिटेक्शनचा तुम्हाला एरर तिथे डिटेक्ट करून जे काय तुमचं ऑप्शन दिला जातं ते तुम्हाला तिथे ते कळवावं लागेल, त्याचं उत्तर काय ते सांगावं लागेल 5 ऑप्शनमध्ये. सिनोनिम्स आणि अँटोनिम जे आहे त्याच्यामधला एखाद प्रश्न येऊ शकतो, 100% येण्याची शक्यता आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वगैरे याच्यावर प्रश्न राहील. त्याच्यानंतर इंग्लिशचे बेसिक्स आहे, जसं फॉर एक्झाम्पल ग्रामॅटिकल म्हणतो आपण, त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. आले तर फ्रेजेस वगैरे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर पॅराजंबलचा हा प्रश्न राहणारच आहे. त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्सवर येऊ शकतात. तर त्यामध्ये थोडक्यात आणि महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे इंग्लिशसाठी तुम्हाला जो अभ्यास करणे आवश्यक आहे तो आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराजंबल्स, वर्ड युसेज, वर्ड स्वॅप, शब्द इकडे तिकडे करणे वगैरे. त्यानंतर फिलिंग द ब्लँक्स, एरर डिटेक्शन्स, एरर स्पॉटिंग वगैरे हा अतिशय येणारच आहे. 1 ते 2 प्रश्न येणार आहे. पॅराग्राफ कंप्लिशन वगैरे पॅराग्राफ्स असतो आणि त्याच्या खाली जे काही आपलं हे असतं क्वेश्चन्स असतात त्याचे आन्सर देणं. त्यामुळे 5 ते 8 मार्काचं सुद्धा येऊ शकते किंवा 10पर्यंत सुद्धा हे जाऊ शकते. 1 वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे. तर हे एकंदरीत 5, 6, 7 सब्जेक्ट हे आहे टॉपिक्स आहे याच्यामध्ये. बुक्ससाठी जर तुम्ही मला थोडक्यात जर म्हणाल की सर एखादं बुक सांगा, तर बुक्समध्ये 2 बुक्स मी तुम्हाला सांगेल. एक बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिशचं, ते मराठीमध्ये सुद्धा येतं, पण इंग्लिश लँग्वेजसाठी म्हटलं तर बाळासाहेब शिंदे सरांचं. आणि एक MJ शेख म्हणून आहे, अतिशय चांगलं बुक आहे इंग्लिश ग्रामरसाठी, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. बऱ्यापैकी इथे कवर होऊन जातं, 90% इथं कवर होऊन जातं. जे काही 10-20% राहिले त्याचं तुम्हाला थोडंफार सर्चिंग करून किंवा थोडंफार तिथे माहिती घेऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल. सेक्शनल कट ऑफ विद्यार्थ्यांचे भरपूर मला प्रश्न आहेत. जे काही आता ॲक्च्युली कसं आहे की आता ट्रान्सकोच्या रिझल्टनंतर भरपूर विद्यार्थी आपल्याशी कनेक्टेड झाला आहे. मेंबरशिपमध्ये भरपूर विद्यार्थी कनेक्टेड आहे सध्या JEEमध्ये. तर त्याच्यामुळं डेली बेसिसवर माझं विद्यार्थ्यांशी बोलणं होत आहे. त्यांचे प्रॉब्लेम मला कळत आहे, त्याच्यावर सोल्युशन द्यायचा मी प्रयत्न करतो आहे.
तर त्यामध्ये कसं आहे की जे काही आता सेक्शनल कट ऑफचा जो पॉईंट आहे तो जाहिरातीमध्ये तुम्हाला इथे एक पॉईंट दिलेला आहे की 2 स्टेजमध्ये हा कट ऑफ राहणार आहे किंवा जे काही स्टेज वाईज कट ऑफ राहणार आहे स्टेप वाईज वगैरे. तर तो एक पॉईंट आहे मित्रांनो, परंतु हे मी माझं मत सांगतो. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा सेक्शनल कट ऑफ हा नसतो. जे काही ओव्हरऑल आहे आपले 180 पैकी जे काही आपले मार्क्स असतात ते 180 पैकी कट ऑफ असतो. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा नॉन टेकचा वेगळा कट ऑफ, टेक्निकलचा वेगळा कट ऑफ हा कुठल्याच MSCBच्या एक्झाममध्ये नसतो. महावितरण असो, महापारेषण असो किंवा महाजेनको असो. ठीक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये उत्तर देईल की सेक्शनल कट ऑफ हा नाही आहे आणि याची शक्यता पण नाही आहे. पण ठीक आहे, पुढे मागे हॉल तिकीट वगैरे आलं तर त्यामध्ये आपण बघू काही त्यांनी चेंजेस केले तर. परंतु आतापर्यंत जे काही एक्झाम पॅटर्न आहे किंवा काय त्याच्यामध्ये त्यांनी काही दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तो विचार करायचा नाही की सेक्शनल कट ऑफ आहे वगैरे. नंतरचा एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स. ठीक आहे. म्हणजे बघा, जे काही आपले विद्यार्थी मित्र आहेत, इलेक्ट्रिकलचे असो, मेकॅनिकलचे असो किंवा आपल्या याचे असो, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, याच्यामध्ये कसं असतं की भरपूर आपल्याला तिथे सिलेबस दिसतं आहे किंवा एक्झाम पॅटर्न आपल्याला त्यांनी इथे दिलेलं आहे, सब्जेक्ट वाईज तिथे माहिती दिलेली आहे. पण तो त्यातलं नेमकं करायचं काय, मतलब ॲक्च्युअली कोणतं केलं पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांना बरेच संभ्रम आहे की आता आपल्याकडे हार्डली एखाद महिना आहे. जर एक्झाम एक्सटेंड झाली जास्त तर 1.5 महिना असं समजू शकतो, त्यापेक्षा जास्त आपल्याला वेळ मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे या वेळेमध्ये ॲक्च्युली आतापर्यंत तुमची थेरॉटिकल परत झाले. मी आता पुढे प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये हे सगळे मुद्दे घेणारच आहे. परंतु आपला हा आताचा मुद्दा आहे की तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स, तुम्हाला सब्जेक्ट्स काय आहे ब्रँच वाईज. ठीक आहे. आणि जेई आणि ए दोन्हीसाठी मी तुम्हाला एक फास्टमध्ये सांगणार आहे, तुम्ही थोडंसं ते लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा, इलेक्ट्रिकलसाठी म्हणजे जे काही सब्जेक्ट्स आपल्याला दिलेले आहे, एक्झाम पॅटर्न जे काही आता दिलेलं हँडआउट दिलेलं आहे महाजनकोनी, त्यामध्ये मी जे रेट टिक केलेले मित्रांनो ते महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यावर तुमचं फोकस करणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक सर्किट अँड फील्ड्स, त्यानंतर सिस्टम अँड सिग्नल प्रोसेसिंग, इलेक्ट्रिकल मशीन्स अतिशय महत्त्वाचं आहे, पॉवर सिस्टीम्स अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा कंट्रोल सिस्टीम थोडंफार इथे करणं आवश्यक आहे, यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स. ठीक आहे. तर जी इलेक्ट्रिकलसाठी जे टिकमार्क केलेलं आहे तेच फक्त मी ते सांगतो आहे, ते तुम्हाला फोकस करणे आणि बाकीचे सुद्धा तुम्हाला करणे आवश्यक आहे. परंतु यावर जास्त प्रश्न येऊ शकतात, हे एक्सपेक्टेड आहे की ज्यावर जास्त प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. जे इलेक्ट्रिकलसाठी बेसिक इलेक्ट्रिकल, त्यानंतर DC AC मशीन्स अँड ट्रान्सफॉर्मर अतिशय महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स अतिशय महत्त्वाचं आहे. जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर, यावर जास्तीत जास्त प्रश्न राहील जेईच्या याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर सर्किट अँड नेटवर्क थेअरी, यावर सुद्धा प्रश्न राहील. ठीक आहे. बाकीसुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे, यावर सुद्धा 1-2 प्रश्न राहू शकतात. परंतु हा जो मी पार्ट सांगितलेला रेट टिक केलेला आहे हा जास्त महत्त्वाचा आहे. ठीक. मेकॅनिकलसाठी जे महत्त्वाचे ते आधी सांगतो. अप्लाइड मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रोलिक मशीन्स, त्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन्स, त्यानंतर पॉवर प्लांट इंजिनिअरिंग अतिशय जास्त महत्त्वाचं आहे मेकॅनिकल स्ट्रीमसाठी. रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. तर बघा मित्रांनो, जेई मेकॅनिकलसाठी अप्लाइड मेकॅनिक्स, हायड्रोलिक अँड हायड्रोलिक मशीन्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन्स महत्त्वाचं आहे. त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग अँड पॉवर प्लांट इंजिनिअरिंग हे सुद्धा महत्त्वाचं आहे जेईसाठी. इन्स्ट्रुमेंटेशनसाठी बघा महत्त्वाचे टॉपिक सांगतो, सब्जेक्ट सांगतो. यामध्ये महत्त्वाचे नेटवर्क्स अँड सिग्नल सिस्टीम, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर अँड इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल सर्किट अँड मशीन्स, मेजरमेंट्स, त्यानंतर ॲनालॉग अँड डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा जेई इन्स्ट्रुमेंटेशनसाठी नेटवर्क्स, सिग्नल अँड सिस्टीम, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स अँड इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन, मेजरमेंट्स, त्यानंतर ट्रान्झिस्टर्स अँड ऑपॅम्प्स. ठीक आहे. हे महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला सब्जेक्ट सांगितलं, यावर तुम्हाला जास्त फोकस करणे आहे. बाकीसुद्धा तुम्हाला सगळं करावं लागेल, कारण की कसं आहे की आपले 120 मार्काचं आहे. त्याच्यामुळे आता कसं आहे की आधी ट्रान्सफरचं 50 मार्क्सचं होतं, हे 60 झालेलं आहे. त्याच्यामुळे टेक्निकलचं पोर्शन इथे वाढलेलं आहे, मार्किंग वाढलेलं आहे. प्रिव्हियस इयर कट ऑफ अतिशय तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून मी तुम्हाला थोडंसं एक काढून ठेवलेलं आहे. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलमध्ये जो काही एक्सपेक्टेड आहे. तर मित्रांनो, एई पोस्टसाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन यापेक्षा थोडं कमी, म्हणजे 4 ते 5% इन्स्ट्रुमेंटेशन लो येऊ शकते. एक माझा अंदाज सांगतो फक्त. हा आधीचा कट ऑफ हा प्रिव्हियस आहे. ओल्डमध्ये थोडंफार इथे आपण जास्त प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये मी ते सांगेलच तुम्हाला. पण तो ओल्ड जो प्रिव्हियस कट ऑफ आहे 16-17च्या ॲडमधला किंवा त्याचे रिझल्ट होता त्यामधला, तो सांगतो तुम्हाला. असिस्टंट इंजिनिअरसाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, बरं इन्स्ट्रुमेंटेशन सध्या याच्यामध्ये नाही. इन्स्ट्रुमेंटेशन तुम्ही 4-5% कमी पकडून घ्या. ठीक आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल एईसाठी जे ओपनचा कट ऑफ होता तो 122चा होता. 180 पैकी ते होतात 67%. त्यानंतर WR म्हणजे ओपन वुमनचा होता 85 मार्क्स 180 पैकी, तर ते होतं तुमचे 47%. त्यानंतर बघा OBCसाठी 113 मार्क्स 63% होतात OBC जनरलमध्ये. आणि OBC वुमन्स रिझर्वेशनमध्ये 90 मार्क्स होतात 180 पैकी आणि ते होतात 50%. ठीक आहे. त्यानंतर SBCमध्ये 117 मार्क्स तुम्हाला कट ऑफ होता मागचा तो.
आणि 65% जर बघितलं आपण तर. आणि WR म्हणजे वुमन रिझर्वेशनसाठी 90 मार्क्सवर कट ऑफ होता, 48% होतात ते. ठीक आहे. त्याच्यानंतर SCसाठी मी तुम्हाला थोडं फास्टमध्ये सांगतो मित्रांनो. SCसाठी 108 60%, वुमन रिझर्वेशन 86 मार्क्स 48%. त्यानंतर STसाठी 102 57%, STचा सगळ्यात लो आला आहे. आणि WRमध्ये ST WRमध्ये 81 मार्क्स 45%. ठीक आहे. त्यानंतर NTDसाठी 115 मार्क्स 65% जनरल NTD. आणि WR म्हणजे वुमन्स रिझर्वेशनमध्ये 85 मार्क्स 180 पैकी आणि 48%. त्यानंतर NTCमध्ये 113 मार्क्स 62% आणि NTC वुमन रिझर्वेशनमध्ये 84 मार्क्स 180 पैकी 47%. ठीक आहे. हा कट ऑफ आहे सगळा मागच्या वेळेसचा. त्याच्यामध्ये NTBमध्ये 115 मार्क्स 63% होतात हे. आणि WRमध्ये NTB WRमध्ये 86 मार्क्स 48%. ठीक आहे. आणि VJAमध्ये 111 मार्क्स हा कट ऑफ आहे जवळपास. आणि हे थोडंफार मी इकडे तिकडे होऊ शकतं बरं, एखादा मार्क्स वगैरे. 111 आणि 62% होतात VJAसाठी. जनरलसाठी VJA जनरल आणि VJA वुमन्स रिझर्वेशनमध्ये 95 मार्क्स 53%. ठीक आहे. तर हा एकंदरीत मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये तुम्ही 4-5% कमी पकडून घ्या ओपन OBC वगैरेसाठी. ठीक आहे. त्यानंतर JEEसाठी सगळे आकडे मला अवेलेबल झाले नाही, परंतु जे अवेलेबल झाले ते सांगतो. याच्यामध्ये JEEसाठी ओपनसाठी 111 180 पैकी 62%. त्यानंतर WR जे आहे वुमन्स रिझर्वेशन ते 97 ओपन WR बरं 97 54%. त्यानंतर OBC 108 मार्क्स 60%. त्यानंतर OBC WR 95 मार्क्स 52%. त्यानंतर SC जनरल 104 मार्क्स 58%. WRमध्ये SC WR 97 मार्क्स 54%. त्यानंतर ST जे आहे ST कॅटेगरीचं ते जनरलमध्ये आहे 90, ते कमी आलं आहे भरपूर. JEEचं 90 मार्क्स 50%. त्यानंतर ST WR 84 मार्क्स 46%. ठीक आहे. आणि NTBचं एक मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये 105 मार्क जनरलसाठी आणि 59% होतं. बाकी इथे अवेलेबल झाले नाही मित्रांनो. ठीक आहे. तर हे थोडंफार तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे घेऊ शकता. VJ असेल, NTC असेल, NTD असेल, तर NTB आणि NTC NTD हे जवळपास एकाच रेंजमध्ये असतात. आणि बाकी VJAचं असेल तर VJAचं थोडंफार त्याच रेंजमध्ये किंवा थोडं जास्त लागण्याची शक्यता असते. ठीक आहे. प्रिव्हियस कट ऑफ आहे मित्रांनो तो आहे. याच्यामध्ये पुढचा कट ऑफ हा थोडंफार इथे वाढण्याची शक्यता आहे, कारण की आता कसं आहे की मुलं अभ्यासाच्या तयारीमध्ये आहे, भरपूर तयारीमध्ये आहे महाट्रान्सफॉर्ममुळे. त्याच्यामुळे हा कट ऑफ थोडा जास्त जाण्याची शक्यता आहे. आपला शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, एक्झाम डेट अँड स्ट्रॅटजी. बघा, एक्झाम पॅटर्न किंवा जे काही हँडआउट्स आहेत ते एक्सपेक्टेडनुसार, जे आपले एक्सपेक्टेड होतं त्यानुसार फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे आता 12 ते 15 तारखेच्या आतमध्ये एक्झाम डेट येण्याची शक्यता दाट आहे. जर एक्झाम डेट आली 12 किंवा 15च्या आतमध्ये, तर एक्झाम आपली मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये 100% होण्याची शक्यता आहे. किंवा एक्झाम डेट नाही आली तर मग ते आणखी पुढे जाईल. आपण मार्चच्या फर्स्ट वीकच्या पुढे जाऊ शकतो किंवा एक्झाम आपली मार्चच्या मिडमध्ये सुद्धा होऊ शकते. डेट जर आधी आली तर फेब्रुवारीच्या एंडमध्ये सुद्धा होऊ शकते, परंतु त्याचे चान्सेस आता कमी झाले. ठीक आहे. मार्चच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये एक्झाम होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे 30 दिवस सध्या शिल्लक आहे. असं आहे मित्रांनो. दुसरा पॉईंट असा आहे याच्यामध्ये की आता बऱ्यापैकी चेंजेस आलेले आहे. आपल्याला त्यानुसार प्लॅनिंग करायला काही हरकत नाही. नॉन टेकला कसं असतं की आधी मराठीला थोडंसं 10च मार्क होते, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास कसा होता, ग्रॅमॅटिकल होता, तर तुम्ही थोडंफार स्किप केला असता किंवा कमी केला असतं तरी चाललं असतं. पण आता इंग्लिश ॲड झालेलं आहे. इंग्लिशमध्ये 20 प्रश्न 20 मार्क आहे. आता प्रत्येकाला इक्वल इम्पॉर्टन्स आलेला आहे. रिझनिंग असो, ॲप्टिट्यूड असो आणि इंग्लिश असो, तिन्हीचे 20-20 प्रश्न 20-20 मार्क्स आहे. आणि नॉन टेक्निकल जे आधी 40 मार्काचं होतं ट्रान्सकोमध्ये, ते आता इथे 60 मार्कात झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याला अतिशय जास्त महत्त्व आहे. मी तुम्हाला परत ते सांगत असतो, त्याला अतिशय जास्त महत्त्व आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नॉनटेक चांगलं किंवा नॉनटेकमध्ये ज्यांना जे लवकर सॉल्व्ह करू शकतात किंवा ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे, तेच तिकडे टेक्निकलमध्ये जास्त वेळ देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये कट ऑफमध्ये फरक पडतो. ठीक आहे. ॲक्च्युली यावर भरपूर मी बोलू शकतो, परंतु त्याच्या नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊ 2-3 दिवसामध्ये, त्यावर मी परत बोलेल. कारण कसं आहे की विद्यार्थ्यांचे मला आता खूप कॉन्टॅक्ट झाला आहे. जसा ट्रान्सकोचा रिझल्ट आला, काय काय तिथे त्रुटी झाल्या आहेत किंवा काय काय मुलांच्या चुका झालेल्या आहेत. भरपूर चांगला अभ्यास असताना, IAS लेवलचा अभ्यास असताना आणि नॉनटेकमध्ये एक्सपर्ट असताना सुद्धा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन गेलेलं आहे. 2-2, 4-4, 5-5 मार्कांनी सिलेक्शन गेलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे असं नाही की ते विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी होते. ते सुद्धा ज्यांचं सिलेक्शन थोड्याफार मार्कांनी राहिलेलं त्यांचा अभ्यास अतिशय चांगला होता, परंतु ते जे 2 तासाचं मॅनेजमेंट आहे ते त्यांचं चुकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची वेळ आली. परंतु मला तरी ठामपणे असं वाटतं की आता जेनकोमध्ये त्यांना तो चान्स नक्की मिळेल, कारण की आता निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांचा अभ्यास वगैरे चांगला आहे ते डेफिनेटली इथे स्कोअर करतील. टेन्शनचा इथे प्रकार राहणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो कसं आहे की याच्यामध्ये आपण आजचा ते सांगायचा मुद्दा असा आहे की
2-3 पॉईंट असे आहे जेनकोमध्ये की ते जे ॲडव्हान्टेज आपल्याला देऊ शकतात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हा ॲडव्हान्टेज देणारा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे बिंदासपणे आपण पेपर सोडू शकतो आणि आपल्याला स्कोर जास्त येऊ शकतो. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपले मार्क्स कमी होण्याची शक्यता नसते. त्याच्यामुळे आपण थोडंफार इथे टेन्शन फ्री होऊन इथे एक्झाम देऊ शकतो. पहिला पॉईंट हा. दुसरा पॉईंट असा की 2 तास वेळ आहे. महाटास्कमध्ये सुद्धा 2 तास वेळ 120 मिनिटं होते, परंतु महाटास्कमध्ये 130 प्रश्न होते, याच्यामध्ये 120 प्रश्न आहे. त्याच्यामुळे प्रश्न कमी आहेत, वेळ तेवढाच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ कमी पडला किंवा वेळच मिळाला नाही असा इथे प्रकार होणार नाही, शक्यतो होणार नाही. ज्यांचा अभ्यास चांगला झाला, ज्यांची प्रॅक्टिस चांगली झाली आहे. ठीक आहे. तर हे 2-3 मुद्दे आहे. परंतु याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे कट ऑफ हा थोडे जास्त जाण्याची शक्यता आहे. जे काही आपण 60मध्ये खेळत असतो, 60-62मध्ये इथे कदाचित ओपन OBCचा 65-70 पर्यंत सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो. ट्रान्सकोमध्ये सुद्धा एक्सपेक्टेडपेक्षा 2-4% कट ऑफ हा थोडा जास्त गेला आहे. तर जनकोमध्ये यापेक्षा जास्त सुद्धा जाण्याची शक्यता आहे, कारण की विद्यार्थी मित्र महाट्रान्सकोच्या अतिशय चांगल्या तयारीमध्ये आहे. ठीक आहे. ज्यांच्याशी मी आता डेली बेसिसवर बोलतो आहे, माझे मेंबरशिपमधले विद्यार्थी असेल किंवा मग बाकी विद्यार्थी असेल ज्यांनी मला कमेंट केली आहे, क्वेरी केली आहे, तर त्याच्यामध्ये मी जे काही माझं कम्युनिकेशन चालतं, जे काही मी डेली बेसिसवर बोलतो आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे की कट ऑफ हा जास्त जाणार आहे. याच्यामध्ये की नॉन टेक्निकलला महत्त्व द्या. नॉन टेक्निकलचे 60 मार्क्स अतिशय महत्त्वाचं आहे. गेम चेंजर असतात मित्रांनो हे मार्क्स. आणि टेक्निकलमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी महत्त्वाचे सब्जेक्ट सांगितलेलेच आहे. त्याच्यामध्ये 120 मार्क आहे टेक्निकलमध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे मी ओपन आणि OBCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो, बाकी कॅटेगरीज भरपूर कमी आहेत, परंतु आपण ओपन आणि OBCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 120च्या जवळपास, म्हणजे कमीत कमी सांगतो, याच्यापेक्षा जास्तच लागेल तुम्हाला. 120 ते 125मध्ये 180 पैकी मार्क्स आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकलमध्ये त्याच्यामध्ये 60 पैकी तुमचे 40 प्रश्न राईट असणं बरोबर आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 40 ते तुमचे 80 हे होतात टेक्निकलचे. आणि नॉन टेकमध्ये ॲटलिस्ट तुमचे 60 पैकी 40 म्हणेल मी. नॉन टेक्निकलमध्ये 60 पैकी तुम्हाला 40 घ्यावं लागतील. एनी हाऊ कसे करून घ्यावं लागेल, ओपन OBCसाठी सांगतो आहे. आणि टेक्निकलमध्ये 60 पैकी तुम्हाला 40 ॲटलिस्ट बरोबर आले पाहिजे, म्हणजे 80 इकडचे आणि 40 तिकडचे असे तुमचे 120च्या जवळपास होऊ शकतात. ठीक आहे. हे मिनिमम सांगतो आहे ओपन OBCसाठी. बाकी कॅटेगरी असेल, वुमन असेल किंवा रिझर्वेशन असेल किंवा ST असेल, SC असेल, त्यांचं 110-105 पर्यंत कमी आलं तरी चालतं. ठीक आहे. तर त्यासाठी हे जे प्लॅनिंग आहे हे तुम्हाला करणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि आता साधारण 30 दिवस आहे ज्यांचा थेरॉटिकल अभ्यास चांगला झालेला आहे, ज्यांना कॉन्फिडन्स आहे की आपला थेरॉटिकल कॉन्सेप्ट बेस अभ्यास झालेला आहे, त्यांनी डायरेक्टली आता MCQ आणि प्रिव्हियस पेपरकडे यायला काहीच हरकत नाही. ज्यांचा अभ्यास तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की आपला थेरॉटिकल अभ्यास चांगला झालेला आहे, कॉन्सेप्ट आपले क्लिअर आहे, तर आता डायरेक्टली MCQ बेस प्रिव्हियस पेपर IAS गेट लेवलचे जे असतील ते, किंवा तुमच्याकडे बाकी जे अवेलेबल असेल ते, आणि बाकी तुमचं टेस्ट पेपर जर तुम्ही टेस्ट सिरीज कुठला घेतलं असेल तर ते आता सध्या टेस्ट सिरीज थोडं लेट केली तरी चालते, परंतु प्रिव्हियस पेपर आणि MCQ बेस स्टडी सुरू करा. ऑलरेडी मी तुम्हाला बुक त्याबद्दल सांगितलेलं आहे, तर ती स्टडी सध्या सुरू करा. ज्यांना असं वाटत असेल की आपला थेरॉटिकल बेस थोडाफार कमी आहे, किंवा आपला सिग्नल्स अँड सिस्टीमचं करायचं आहे, किंवा आणखी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स करायचं आहे, डिजिटल ॲनालॉग करायचं आहे, म्हणजे जे महत्त्वाचं आहे ते तुमचं कदाचित झालं असेल आणि झालेलंच पाहिजे आता सध्याच्या केसमध्ये, कारण की 30 दिवस शिल्लक आहे. तर ते थोडंफार थेरॉटिकल अभ्यास इथे सुरू ठेवू शकतात 15 तारखेपर्यंत. 15च्या नंतर तुम्हाला ॲटलिस्ट 15च्या नंतर तरी 15 फेब्रुवारीनंतर तुम्हाला MCQला ते हात लावणं आवश्यक आहे, कारण की पेपरची प्रॅक्टिस असणं अतिशय जास्त आवश्यक आहे. तुमचा थोडंफार अभ्यास इकडे कमी असला चालते, परंतु पेपर प्रॅक्टिस आवश्यक आहे, MCQ बेस स्टडी आवश्यक आहे, प्रिव्हियस पेपर आवश्यक आहे, ते टॅली करणं किंवा तिथे तुम्हाला अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. आणि टाईम लावून अटेम्प्ट करायचा, कमी वेळ गेला पाहिजे तुमचा, म्हणजे कमी वेळात तुम्ही सॉल्व्ह करता आला पाहिजे तुम्हाला, कारण की नॉन टेक्निकलमध्ये वेळ जास्त जातो. टेक्निकलमध्ये सुद्धा न्यूमेरिकल जास्त आले तर तुम्हाला कदाचित तिथे सुद्धा वेळ जास्त जाऊ शकतो. तर न्यूमेरिकलचा एक प्रश्न असा आहे मित्रांनो की न्यूमेरिकल किती येतील किंवा थेरी किती येईल वगैरे. तर त्यामध्ये माझं अझम्पशन किंवा माझे एक म्हणतात त्याला ॲनालिसिस असं सांगतं की याच्यामध्ये सुद्धा न्यूमेरिकल, कारण सेक्शनल टाईम नाही आहे, सेक्शनल कट ऑफ नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कसं आहे टेक्निकलमध्ये 60 पैकी साधारण एक 35 पर्यंत, 35 ते 40 पर्यंत थेरॉटिकल येऊ शकतात, 35 पर्यंत तरी, 35च्या पुढे 25 पर्यंत जे काही आपलं आहे तर त्याच्यामध्ये न्यूमेरिकल येऊ शकतात. हा एक माझा अंदाज सांगतो. 35 पर्यंत थेरॉटिकल येईल आणि 35च्या पुढे 25 पर्यंत जे काही रेस्ट बाकीचे प्रश्न आहेत ते न्यूमेरिकल येऊ शकतात, फॉर्म्युला बेस येऊ शकतात, आणि फॅक्च्युअल बेससुद्धा प्रश्न येऊ शकतात, पॉवर प्लांट रिलेटेड. ठीक आहे. ट्रान्समिशन रिलेटेड. ठीक आहे. त्याच्यामुळे असा अभ्यास तुम्ही करावा असं मला वाटते. तर आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल, बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली असेल. जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं मी इथे द्यायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. तर कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन मनात ठेवू नका आणि बिलकुल अभ्यासाला लागा, कारण जास्त दिवस नाही आहे, 30. ठीक आहे. तर 30 ते 35 दिवसामध्ये तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे, आणि अतिशय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, चांगला चान्स आहे. परत हा चान्स मिळत नाही. पुढे ही वॅकन्सी कधी काही सांगता येत नाही. आणि महाट्रान्सकोमध्ये जे विद्यार्थ्यांना 2-4 मार्कांनी 2-4% राहिला असेल तर त्यांनी खचून जायचं काम नाही. जेनको ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जेनकोमध्ये म्हणजे की तुमचं हे राहते, म्हणजे शिफ्टमध्ये काम राहते. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला OT इथे जास्त मिळतो. जे काही सॅलरी आपली 70-80 हजार असेल महाट्रान्सकोमध्ये, इथे 90,000 किंवा 1,00,000 पर्यंत सुद्धा सॅलरी जाऊ शकते याची. कसं करतो बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल.
तर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल व्हिडिओ आजचा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जे काही बेल आयकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील महत्त्वाचे व्हिडिओ असते. धन्यवाद मित्रांनो.